Preparation of branch account in the head office books in financial accounting. हेड ऑफिसच्या बुक्समध्ये ब्रँच अकाउंट प्रिपेअर करताना दोन मेथड आपणास लक्षात ठेवायचे आहेत. एक डेटर सिस्टीम आणि दुसरी स्टॉक अँड डेटर सिस्टीम. या अगोदर आपण डेटर सिस्टीम संदर्भामध्ये डिस्कशन करणार आहोत. डेटर सिस्टीम्स या मेथडने ब्रँच डेटर्स अकाउंट आणि ब्रँच अकाउंट मेंटेन करावे लागत असते इन द हेड ऑफिस बुक्स. ब्रँच अकाउंटची डेबिट साईड आणि ब्रँच अकाउंटची क्रेडिट साईडला जे आयटम घ्यावे लागतात ते म्हणजे डेबिट साईडला ओपनिंग ॲसेट्स, गुड्स सेंड टू ब्रँच, कॅश सेंड टू ब्रँच फॉर एक्सपेन्सेस. त्यानंतर काही लोडिंग म्हणजे गुड्स जर इनवाईस प्राईसनं सेंड केले असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॉस्ट प्राईस मेंटेन करण्यासाठी लोडिंग काढावी लागत असते, डिफरन्सेस काढावे लागत असते. ते देखील आपणास ब्रँच अकाउंटमध्ये मेंटेन करायचे असतात. त्याचप्रमाणे ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्वात अगोदर ओपनिंग लॅबिलिटीज जसे की ओपनिंग डेटर्स असेल, ओपनिंग क्रेडिटर्स असेल, ओपनिंग लॅबिलिटी ज्या काही असतील त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचे. त्यानंतर कॅश रिसिव्ड फ्रॉम ब्रँच. यामध्ये ब्रँचने कॅश सेल केला असेल तर तो कॅश सेल घ्यायचा. त्याचप्रमाणे क्रेडिट सेल झाल्यास डेटर्सकडून जे कलेक्शन होतं ते कलेक्शन क्रेडिट साईडला ब्रँच अकाउंटचे घ्यायचे असतात. त्याप्रमाणे गुड्स रिटर्न बाय ब्रँच टू हेड ऑफिस हे घ्यायचे आहे. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्सेस घ्यायचे. यामध्ये क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग डेटर्स किंवा एनी अदर ॲसेट्स क्लोजिंग नेचरच्या घ्यायचे असतात. आणि ब्रँच अकाउंटला प्रॉफिट झाला की लॉस झाला हे कसं काढणार, तर जर ब्रँच अकाउंटची डेबिट साईड ही क्रेडिटपेक्षा जास्त असेल तर डिफरन्स हा लॉस असतो, परंतु जर क्रेडिट साईड ही जास्त असेल तर डिफरन्स हा ब्रँच प्रॉफिट असतो.